छुपी हात मिळवणी करू नये आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करू नये, सहकार्य करू नये. नाही आता ते का बघा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते, आम्ही तर भेटत नाही त्यांना. आता तसं आदित्य ठाकरेही भेटतात, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. युद्धाचा निचरा झाला की आम्ही यात युद्धाकडे वळू. नाही, पण राऊसाहेब तुम्ही म्हणाल की ते ऑफ रेकॉर्ड म्हणाले, त्यामुळे आम्ही त्यावर फार हे करत नाही. पण ऑन रेकॉर्ड त्यांचं असंही एक स्टेटमेंट होतं की त्यांच्या पक्षात 2 मतप्रवाह आहेत, त्यातला एक गट असं म्हणतोय की आपण अजित पवारांबरोबर जाऊ. हे सर्वच पक्षात होत असतं. आता आमच्या पक्षामध्ये सुद्धा एक गट असा होता त्यावेळेला की ते वारंवार म्हणत होते की आमच्यावरती ईडीच्या धाडी पडतील, आम्हाला अटक केली जाईल, आपण भाजप बरोबर जावं. हा एक गट होताच ना की आमच्या कुटुंबाला त्रास होतोय, आम्हाला तुरुंगात जावं लागेल, आमच्या प्रॉपर्ट्या जप्त होतील, आमची संपत्ती जप्त होईल, हे वय का आमच्या तुरुंगात जायचं नाही, तेव्हा आपण भाजप बरोबर हात मिळवणी करावी, असा एक गट आमच्याकडे होता. आणि तो गेला, तो थांबला का, तो गेला. असे गट ज्यांना सत्तेच्या गुळाला चिटकून राहायचं असतं, असे गट हे प्रत्येक पक्षामध्ये असतात. त्याच्यावरती काही फार चिंता करण्याचं कारण नाही, पण ती पोकळी भरून निघते. आज जरी युद्धाचा माहोल असला तरी या देशामधला विरोधी पक्ष मजबूतीनं उभा आहे आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी करते, राहुल गांधी करतायत. ज्या कोणाला जायचं असतं ते जात असतात, त्यांच्यामुळे काय प्रक्रिया किंवा प्रोसेस थांबत नाही. शरद पवार साहेबांचं संपूर्ण आयुष्य हे जसं सत्तेत गेलंय तसं विरोधी पक्षात सुद्धा गेलं. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला काय स्थान आहे, काय ताकद आहे हे त्यांना माहिती आहे. गेले 10 वर्ष शरद पवार विरोधी पक्षामध्ये आहेत, तरी त्यांचा जो मान सन्मान इथे आहे तो महत्वाचा आहे. माननीय उद्धव ठाकरे सत्तेत कमी राहिले आणि विरोधी पक्षात जास्त राहिले, तरी आमचं राजकारण सुरू आहे. मंत्रिपदासाठी किंवा कारखाने आणि दुकानं आमची वाचवण्यासाठी आम्हाला राजकारण किंवा सत्ता नको आहे. राऊसाहेब, मध्यंतरी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंपुढे युतीचा प्रस्ताव मांडला, ज्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पण आता असं दिसतं आहे की 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. भेटीचं कारण समजू शकलं नसलं तरी एका बाजूला ते तुमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवतात, तर दुसऱ्या बाजूला ते फडणवीसांची चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतं. नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सकारात्मक आहोत, सकारात्मक असायला हवं. मग माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू. प्रश्न इतकाच आहे की लोकभावना अशी आहे, एकत्र येत असताना आम्ही किंवा तुम्ही यांनी महाराष्ट्राच्या शत्रूशी संबंध ठेवू नये, छुपी हात मिळवणी करू नये आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करू नये, सहकार्य करू नये, ही आमची एक भूमिका आहे आणि एक लोकभावना. ह्याच्यावरती आता भविष्यात चर्चा होईल, पाहू. पण राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांशी आपला असलेला स्नेह किंवा जी काही राजकीय चर्चा असावी ती सुरू ठेवलेली. नाही, ते का बघा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते, आम्ही तर भेटत नाही त्यांना. आता तसं आदित्य ठाकरेही भेटतात, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, सभागृहात एकमेकांना भेटतात. त्याचा अर्थ तसा काढता येणार नाही की आमचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले व का भेटले, कशा. पण उद्धव ठाकरे भेटले का? एकदा भेटले, शुभेच्छा दिल्या. याच्या पलीकडे मला त्यांची भेट कुठली झाली असं वाटत नाही. थँक्यू.